उर्वरित टप्प्यासाठीच्या प्रचारासाठी विरोधी पक्षांनीही जोर धरला आहे। काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातल्या रायबरेली इथल्या बचरावा इथे प्रचार सभा घेतली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जनतेकडून पैसा घेऊन उद्योगपतींचे खिसे भरल्याचा आरोप त्यांनी केला। पंतप्रधान मोदी जर 22 लोकांना करोडपती बनवू शकतात तर काँग्रेस लाखो लोकांना करोडपती बनवू शकते असं ते म्हणाले। अग्निवीर भरतीवरून गांधी यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं। या भरतीच्या माध्यमातून भाजपा युवा वर्गाला जवान न बनवता मजूर बनवत असून याचा लाभ त्यांना उद्योगपतींना द्यायचा आहे असा आरोप त्यांनी केला। काँग्रेस सत्तेत आल्यानंतर महिलांच्या सशक्तीकरणाची ग्वाही राहुल गांधी यांनी दिली। त्यानंतर त्यांनी महाराजगंजच्या हनुमान गढीमध्ये तसंच हरचंदपूर इथे गुरुबख्शगंज इथे एकत्र प्रचार सभा घेतली। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी झारखंडमध्ये हजारीबाग इथे एका प्रचार सभेला संबोधित केलं।